नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. नितेश राणे यांनी जिल्हा कोर्टात आता त्यांची याचिका जी आहे ती दाखल केलेली आहे. नितेश राणेंना संतोष परब हल्ला प्रकरणामध्ये अटकपूर्व जामीन त्यांना हवाय, पण सुप्रीम कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळलाय आणि त्यांना 2 आठवड्यात सरेंडर व्हा, आत्मसमर्पण करा असं सांगितलेलं आहे. पण आता त्यांनी जिल्हा कोर्टामध्ये त्यांची याचिका दाखल केलेली आहे. नितेश राणेंसोबत निलेश राणे देखील उपस्थित असल्याचं कळतंय. आता क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय. कालची घडामोड जर आपण लक्षात घेतली तर नितेश राणेंना दिलासा मिळेल असं वाटलं होतं आणि त्यांच्या वतीने मुकुल रोहितगी यांनी काल सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद केला, पण त्यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिलेला नाहीये. आज जिल्हा न्यायालयामध्ये त्यांनी आपल्या अटकपूर्व जामीन अर्जाकरता म्हणून अर्ज दाखल केलेला आहे. याबद्दल बोलूयात आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर आपल्याबरोबर आहेत. विशाल, काय माहिती? निश्चितपणे काल रात्री नारायण राणे जे आहेत ते रात्री उशिरा सिंधुदुर्गमध्ये दाखल झाले. त्यामुळेच कुठेतरी वाटत होतं की आज हे जे प्रकरण आहे हे कुठेतरी आज कोर्टात जाईल आणि या पद्धतीत अगदी खरं मानावं लागेल. जे नितेश राणे यांचे वकील आहेत ते मानसिंगी हे देखील सिंधुदुर्गमध्ये दाखल झाले. काही वेळापूर्वी अटर्नी जनरल महेश सावंत हे देखील आले होते राणेंच्या बंगल्यावर आणि काही वेळापूर्वी, अगदी काही वेळातच म्हणावं लागेल की आमदार नितेश राणे, निलेश राणे असतील हे आपल्या वकिलांसोबत, या जो फौजपाटा आहे वकिलांचा याच्या सोबत हे जिल्हा कोर्टामध्ये दाखल झालेले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार जी माहिती मिळते त्याच्यामध्ये असं कळतंय की नितेश राणे जे आहेत, हा जो ज्या मुद्द्यावर त्यांच्यावर दोषारोप ठेवण्यात आलेलं होतं त्याच्या अगदी विरोधात जाऊन आज काहीतरी रिट पिटिशन दाखल करणार असं काहीतरी वाटतंय आणि ते जो आज त्याच्यावर जी चर्चा होईल किंवा त्याचा जो अर्ज आहे हे त्यांच्या वकिलासमवेत ते आज सादर करणार आहेत कोर्टामध्ये. पण असं देखील कळतंय की खुद्द निलेश राणे देखील त्यांच्याबरोबर आलेले आहेत. याचा अर्थ आज ते जिल्हा न्यायालयामध्ये आपलं रिट पिटिशन दाखल करतील. हो, निश्चितपणे ज्या पद्धतीत आता नितेश राणे असतील, निलेश राणे असतील आणि दस्तूरखुद्द नारायण राणे जे आहेत हे देखील जिल्हा कोर्टामध्ये म्हणजे नारायण राणे हे आता काही वेळापूर्वी बंगल्यावरून निघालेत. मात्र नितेश राणे आणि निलेश राणे बरं, काय कारणास्तव विशाल रेवडेकर यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू. पण ज्या प्रकारे आता हालचाली म्हणजे सिंधुदुर्गात त्यांच्या निवासस्थानी देखील ज्या प्रकारे हालचाली होताना दिसतात त्यावरनं तर असं लक्षात येत आहे की आज नितेश राणे जे आहेत ते जिल्हा न्यायालयामध्ये रिट पिटिशन दाखल करतील. त्या दृष्टीने ते आज न्यायालयात देखील गेल्याचं कळतंय. त्यांच्याबरोबर त्यांचे बंधू, मोठे बंधू निलेश राणे देखील उपस्थित होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा नितेश राणेंचा अटकपूर्व जामिनासाठी म्हणून प्रयत्न सुरू झालेला आहे. काल सुप्रीम कोर्टाने त्यांच्या जामीन अर्जावरती निर्णय देत असताना, त्यांच्या याचिकेवरती सुनावणी करत असताना स्पष्टपणे सांगितलं की या संदर्भात म्हणजे त्यांनी सांगितलं की त्यांच्या याचिकेवर त्यांची याचिका जी आहे ती, परत एकदा आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर आपल्यासोबत आहेत. विशाल, तू सांगत होता की आज ते जिल्हा न्यायालयामध्ये रिट पिटिशन दाखल करणार आहेत. हो, निश्चितपणे ज्या पद्धतीत आता नितेश राणे असतील, निलेश राणे असतील हे जिल्हा कोर्टामध्ये हजर झालेले आहेत आणि त्यांचे वकील आणि अगदी म्हणजे नारायण राणेंचे संदेश समर्थक जे आहेत हे देखील मोठ्या संख्येने आता जिल्हा न्यायालयाच्या दिशेने रवाना झालेले आहेत कणकवलीमधून. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील काही मोठे मोठे पदाधिकारी जे आहेत, अगदी जिल्हाध्यक्ष असतील किंवा इतर प्रदेशचे वरचे, हे लोक देखील आता जिल्हा न्यायालयाकडे धाव घेत आहेत असं कळतंय. आणि नितेश राणे यांच्या जो आज सुनावणीचा जो विषय होता याच्यावर काय निर्णय लागतो हे थोड्या वेळातच समजून येईल आपल्याला. त्यांच्या वतीने इथं जर रिट पिटिशन ते दाखल करतात तर वकील कोण असणार याबद्दल काही कळू शकले का? सेशन कोर्टामध्ये जर दाखल करायची झाली तर निश्चितपणे संग्राम देसाई हे त्यांचं काम पाहतील आणि ज्यांना सहकार्य जे आहे ते अगदी सुप्रीम कोर्टाचे वकील जे आहेत यांचं देखील मार्गदर्शन असणार आहे असं समजतंय. पुन्हा एकदा आपण या बातमीवरती नजर टाकूयात. आता क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय. विशाल रेवडेकर आमचे प्रतिनिधी देखील आपल्याबरोबर आहेत की ही एक्सक्लुझिव्ह दृश्य जी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवलीत. आज नितेश राणे हे जिल्हा न्यायालयामध्ये पोहोचले. तिथं जाऊन त्यांनी रिट पिटिशन जी त्यांची दाखल केली. यावेळी त्यांच्याबरोबर त्यांचे बंधू निलेश राणे देखील उपस्थित होते. म्हणजे काल सुप्रीम कोर्टाने त्यांना दिलासा देऊ केलेला नाही आणि त्याच्यानंतर आता त्यांनी थेट जिल्हा न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे आणि त्यांचे प्रयत्न सुरू आहेत अटकपूर्व जामिनासाठी. तर बघूयात नेमकं पुढे काय घडतं.
त्यामुळे त्यांच्या वतीने नितेश राणेंचे वकील संग्राम देसाई हे त्यांची जिल्हा न्यायालयामध्ये बाजू मांडतील असं कळतंय. काल मुकुल रोहितगी यांनी सुप्रीम कोर्टात त्यांची बाजू मांडली होती, पण सुप्रीम कोर्टाने त्यांना काल दिलासा देऊ केलेला नाही. उलट त्यांना 2 आठवड्यामध्ये आत्मसमर्पण करा अशा सूचना देऊ केलेल्या आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा त्यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतलेली आहे. परत एकदा आपण जाऊयात, आमचे प्रतिनिधी विशाल रिबडेकर आपल्याबरोबर आहेत. विशाल, पुन्हा एकदा आपल्या दर्शकांसाठी काय घडामोडी घडतायत? बरं, आपण त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करू, पण आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर क्षणोक्षणी तिथे जे काही घडतंय त्याबद्दलच्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. हे एक्सक्लुझिव्ह दृश्य देखील त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवली आहेत की आज नितेश राणे निलेश राणेंबरोबर जिल्हा न्यायालयात गेले होते आणि त्यांनी रीट पिटिशन जी दाखल केलेली आहे त्यांच्या वतीने त्यांचे वकील संग्राम देसाई त्यांची बाजू जी आहे ते परत एकदा जिल्हा न्यायालयामध्ये मांडतील. आतापर्यंत जर या घडामोडींमध्ये आपण जर बघितलं तर नितेश राणेंनी जेव्हा त्यांना जिल्हा न्यायालयामध्ये दिलासा मिळाला नाही, अटकपूर्व जामीन त्यांचा मंजूर करण्यात आला नाही, तर त्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतलेली होती. मुंबई हायकोर्टात देखील त्यांना दिलासा मिळाला नाही आणि मग थेट त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टात जी सुनावणी होती ती सुनावणी करत असताना सुप्रीम कोर्टाने थेट यातले मुद्दे जे आहेत दोन्ही बाजूचे जाणून घेतले, दोन्ही बाजूचा युक्तिवाद जाणून घेतला आणि स्पष्टपणे सांगितलेलं आहे की याविषयी तुम्हाला दिलासा देता येणार नाही आणि तुम्ही 2 आठवड्यामध्ये या संदर्भात आत्मसमर्पण करा अशा सूचना ज्या आहेत त्या सुप्रीम कोर्टाने देऊ केलेल्या आहेत. आणि आता त्यानंतर पुढचं पाऊल म्हणजे पुढचं कायदेशीर पाऊल या दृष्टिकोनातनं आता नितेश राणेंनी जिल्हा न्यायालयामध्ये आपली याचिका जी आहे ती दाखल केलेली आहे. रीट पिटिशन त्यांनी दाखल केली आहे. बघूयात आता यावरती काय नेमका निर्णय घेतला जातोय. पण परत एकदा जलद गतीने नितेश राणे संतोष परब मारहाण प्रकरणामध्ये अटकपूर्व जामिनासाठी म्हणून जोरदार प्रयत्न करताना दिसत आहेत. त्याच्यामुळे हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे की या विषयाला घेऊन आता काय नेमका राजकीय वर्तुळातनं प्रतिक्रिया येतात. पण सध्याला तरी जे आपल्याला दिसतंय दृश्यांच्या माध्यमातून ते स्पष्ट आहे की जिल्हा न्यायालयामध्ये आज नितेश राणे यांनी त्यांचे बंधू निलेश राणे यांच्यासोबत जाऊन रीट पिटिशन दाखल केली. शिवाय या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काल केंद्रीय मंत्री नारायण राणे देखील सिंधुदुर्गात त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्यात आणखीन एक महत्त्वाची घडामोड अशी आज दिवसभरातली, भाजपच्या निलंबित 12 आमदारांना सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिलाय. या सर्व 12 आमदारांचं निलंबन कोर्टानं रद्द केलं आणि या आमदारांना 1 वर्षासाठी विधानसभा अध्यक्षांनी निलंबित केलं होतं. विधानसभा अध्यक्षांच्या कक्षात गोंधळ झाल्यानं निलंबित करण्यात आलं होतं. निलंबनाचा ठराव असंविधानिक बेकायदेशीर असून हा ठराव विधानसभेच्या अधिकारांच्या पलीकडे असल्याचं सुप्रीम कोर्टानं महाविकास आघाडी सरकारला सुनावलंय. मागील वर्षी 5 जुलैला सभागृहात ओबीसी आरक्षणावर चर्चा जी होती ती सुरू होती. त्या ठरावावर चर्चा सुरू असताना झालेल्या गोंधळानंतर या आमदारांना निलंबित करण्यात आलं होतं आणि त्यावेळी हंगामी अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव हे तिथे कामकाज बघत होते. याविषयी त्यांनी सुप्रीम कोर्टात देखील धाव घेतली होती. याविषयी त्यांनी पहिल्या सुनावणीला आपण जर पाहिलं तर सुप्रीम कोर्टाने थेट म्हटलं होतं की निलंबन मागे घेण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांना त्यांच्याकडे अर्ज करण्यात यावा, त्या दृष्टीने त्यांनी अर्ज केलेला होता. हे 12 आमदार कोण आहेत बघा. यामध्ये आहेत संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर आणि पराग अळवणी, हरीश पिंपळे, राम सातपुते, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, बंटी भांगडिया. इथे 12 आमदार आहेत ज्यांचं निलंबन जे आहे त्या सुप्रीम कोर्टानं म्हणजे त्या निलंबनाच्या संदर्भातला ठराव जो आहे विधानसभेचा तो ठराव रद्द करण्यात आलेला आहे. सुप्रीम कोर्टाचा आजच्या दिवसातला मोठा निर्णय आपण बघतोय, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. पहिल्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं, त्यांनी असं म्हटलं की निलंबन मागे घेण्याचा सर्वस्वी अधिकार विधानसभा अध्यक्षांच्या कार्यकक्षेत येतो, त्यांच्याकडे अर्ज करण्यात यावा. त्यामुळे गेल्या अधिवेशनाच्या पूर्वी या 12ही आमदारांनी निलंबन मागे घ्यावं म्हणून विधानसभा अध्यक्षांकडे अर्ज देऊ केलेला होता. दुसऱ्या वेळी सुनावणी राखून ठेवण्यात आली आणि पुढल्या सुनावणीची तारीख देण्यात आली आणि आजच्या तारखेच्या दिवशी जी सुनावणी झाली त्यात सुप्रीम कोर्टानं काय म्हटलंय ते आपण बघतोच आहे. बघूयात याविषयी काय प्रतिक्रिया आली. माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. एका ऐतिहासिक अशा पिटिशनमध्ये आज महत्त्वपूर्ण निवाडा आलेला आहे.
आणि त्याचं एका वाक्यात वर्णन करायचं झालं तर सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता। महाराष्ट्राच्या सरकारने, ठाकरे सरकारने, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या सरकारने जो 5 जुलै 2021 ला केलेला ठराव, तो निलंबनाचा ठराव माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 3 न्यायाधीशांच्या पीठाने रद्दबातल केला, खारिज केला। त्याच्यावर अभ्यास करेल आणि योग्य स्वतः मी ऑनलाईन सर्वोच्च न्यायालयाच्या त्या घोषणेच्या, जजमेंटच्या, ऑर्डरच्या बाबतीत स्वतः जोडला गेला होतो आणि मी हे स्वतः ऐकलं आणि आपल्या सगळ्यांना ते माहिती सुद्धा आहे। ज्या ठरावाने हे निलंबन करण्यात आलं होतं तो 5 जुलै 2021 चा ठराव माननीय सर्वोच्च न्यायालयाने क्वॉश केलाय, रद्दबातल केलाय, इनऑपरेटिव्ह केलाय, इनइफेक्टिव्ह केलेला आहे। सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलाय त्याची प्रत ज्यावेळी प्राप्त होईल त्यावेळी विधानसभेच्या अध्यक्ष आणि विधानसभेचं जे कार्यालय आहे ते त्याच्यावर अभ्यास करेल आणि योग्य निर्णय घेईल। हा काही महाराष्ट्र सरकारचा निर्णय नाही, तर विधानसभेतल्या झालेल्या घटनेबाबत विधानसभा अध्यक्षांनी घेतलेला निर्णय आहे। त्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे तो आपल्या राज्यात विधानसभेचे जे अध्यक्ष सध्या काम करतायत, उपाध्यक्ष आहेत आणि विधिमंडळाचं जे कार्यालय आहे ते त्याच्यावर अभ्यास करून योग्य निर्णय घेईल। पण भाजप या सगळ्या प्रकरणी महाविकास आघाडी सरकारला टार्गेट करते। या सरकारचा अहंकार होता या निलंबनामागे आणि त्यामुळेच वर्षभरासाठी निलंबन करण्यात आलं होतं। नाही, झालेला प्रकार विसरता येणार नाही। झालेला प्रकार इतका टोकाचा होता आणि त्यामुळेच हे निलंबन झालेलं होतं। निलंबनाच्या बाबतीत आम्ही सगळे सभागृहात होतो। जो प्रकार ज्या पद्धतीनं करण्यात आला त्या बाबतीत त्याची प्रतिक्रिया म्हणून हे निलंबन झालेलं होतं। ते आता मी पुन्हा बोलून आपला वेळ घेतो। एक प्रश्न म्हणणं पडलं होतं की निलंबन जे आहे ते फक्त एका अधिवेशनापुरतं असावं, परंतु इतर अधिवेशनामध्ये त्यांना ही संधी मिळाली पाहिजे म्हणून घटना पाहिजे म्हणते आणि विशेषतः आपण म्हणतो तर 12 आमदारांचा प्रस्ताव पण निलंबितच आहे राज्यपालांकडे। निलंबन करण्याचा अधिकार विधानसभेच्या अध्यक्षांना आहे। यापूर्वी अनेक भारतात वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या कालावधीसाठी निलंबनं झालेली आहेत आणि त्यानंतर हा मेहरबान सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्यात तो घटनाबाह्य ठरवलेला आहे। त्याची सगळी जी कारणमीमांसा आहे ती तपासून विधिमंडळ कार्यालय बघेल आणि त्याच्यावर योग्य तो निर्णय घेईल। अध्यक्ष निवडीसाठी आता अडचण निर्माण होईल असं म्हणणं आहे भाजप नेत्यांचं आणि ही फटकार आहे असं फटकार वगैरे काही नाही आहे आणि राजकीय सुडापोटी नाही, केलेल्या दुष्कृत्याबद्दल, चुकीच्या वागणुकीबद्दल झालेलं हे निलंबन होतं। सर, विधानसभा तानाशाहीप्रमाणे हे सरकार वागलं होतं, त्यांच्याकडे बहुमत कृत्रिम बहुमत मिळवण्यासाठी तुम्ही हे केलं? अजिबात नाही। आमच्याकडे 170 पर्यंत आमदार आमच्या बाजूने आहेत आणि असे 10-12 जण घालून कृत्रिम बहुमत मिळवण्याची आमच्या महाविकास आघाडीला कधी गरज वाटलेली नाही। राज्यपालांकडे तुमच्या 12 आमदारांची नावं प्रलंबित आहेत। आता हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला आहे, या संदर्भात आता महाविकास आघाडी सरकार काय करणार आहे? राज्यपालांनी त्याच्यावर निर्णय घ्यायचा अजून घेतलेला नाही। वर्षभराचा कालावधी उलटून गेलेला आहे आणि सगळंच कायद्याच्या चौकटीत बसून होतंय आणि व्हायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे। सर, विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी यामुळे अडचण होईल असं वाटतं या 12 आमदारांचं निलंबन मागे घेतल्यानंतर? अजिबात नाही। आमची मेजॉरिटी आहे ना, ते विनाकारण त्याचा आणि ह्याचा काही संबंध आहे असं मला वाटत नाही। सर, या निर्णयामुळे किमान आता 12 आमदारांची जी नियुक्ती प्रलंबित आहे त्याचा फायदा सरकारला होईल का? कारण 1 वर्ष झालं जर नावं दिले तर त्या आमदारांना पण संधी मिळाली नसते। राज्यपालांनी निर्णय घेण्यावर अवलंबून आहे। राज्यपाल महाराष्ट्र सरकारने शिफारस करून देखील निर्णय घेत नाही हे आपल्या महाराष्ट्राला सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे त्याच्यावर वेगळं भाष्य करण्याची गरज नाही।
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आजच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरती आपली प्रतिक्रिया देऊ केलेली आहे. याविषयी काय निर्णय देण्यात आलेला आहे, तो निर्णय हाती आल्यानंतर त्याविषयीचा अभ्यास करूनच प्रतिक्रिया देता येणं शक्य असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि यानंतर इथं वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात आणि ब्रेकनंतर इतरही घडामोडी आपण जाणून घेणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपलं स्वागत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपण जाणून घेऊयात आजच्या दिवसभरातली महत्त्वाची बातमी अशी की भाजपच्या निलंबित 12 आमदारांना सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिला आहे. या सर्व 12 आमदारांचं निलंबन कोर्टानं रद्द केलेलं आहे. या संदर्भात संजय राऊत बोलतात, जाऊया तिथे. लोकसभा के अध्यक्ष तय करें, लोकसभा के अध्यक्ष तय करें. मुझे लगता है कि विधानसभा अध्यक्ष और लोकसभा अध्यक्षों के अधिकारों के बारे में हमारे संविधान में जो कुछ लिखा है उसका ऊपर अमल होना चाहिए. राज्यपालांना पुन्हा एकदा आठवण करून दिली जाईल का जे 12 आमदार फाईल जे आहे त्यातून काय फाईल त्यांचा उशालाच आहे, आठवण कशाला करायला पाहिजे. चला. तर संजय राऊत यांनी स्पष्टपणे या ठिकाणी प्रतिक्रिया देऊ केलेली आहे की लोकसभा आणि विधानसभा अध्यक्षांचे अधिकार हे घटनेनं ठरवून दिलेले आहे. नेमका काय निकाल सुप्रीम कोर्टाने देऊ केलेला आहे तो वाचूनच खरं तर याविषयी भाष्य करता येऊ शकेल असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय. त्याचबरोबर वारंवार 12 आमदारांच्या निलंबनाचा ठराव सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर आता अजूनही राज्यातल्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा जो मुद्दा आहे तो प्रलंबित असल्याचा प्रश्न जो आहे तो माध्यमांच्या वतीने समोर येताना दिसतोय, ज्याच्यावरही खरं तर उत्तरं जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. पण हे कोण 12 आमदार हे जर आपण जाणून घेतलं तर एकूण यामध्ये संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, त्याचबरोबर गिरीश महाजन, अतुल भातखळकर, पराग अळवणी, बघा हरीश पिंपळे, राम सातपुते, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे आणि बंटी भांगडिया हे ते 12 आमदार आहेत ज्यांचं निलंबन जे आहे त्या निलंबनाचा ठराव सुप्रीम कोर्टानं रद्द केला. या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. बघूयात काय प्रतिक्रिया मिळतात. सर्वोच्च न्यायालयाने आज 12 निलंबित आमदारांच्या विषयी दिलेला निर्णय हा लोकशाहीचा विजय असून पुन्हा एकदा महाभकास आघाडी सरकारचं त्यांच्या हुकुमशाही कारभाराला आणि प्रवृत्तीचं थोबाड फोडणारं हा निर्णय आहे. आम्ही प्रतिनिधित्व करत असलेल्या मतदारसंघातल्या लोकांना न्याय देणारा हा निर्णय आहे. केवळ आणि केवळ आम्ही सरकारच्या विरोधात बोलतो म्हणून अन्यायाने गैर पद्धतीने बेकायदेशीर पद्धतीने आम्हाला निलंबित करण्यात आलं आणि ते सुद्धा 1 वर्षापेक्षा जास्ती कालावधी करता हा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने मोडून काढला. या निर्णयावर आपलं निकालपत्र दिलं याच्याबद्दल मी सर्वोच्चचे आभार मानतोच. सुप्रीम कोर्टानं महाविकास आघाडी सरकारच्या मनमानी कारभाराला सूडभावनेनं घेतलेल्या निर्णयाला चाप लावण्याचं काम या ठिकाणी दिल्याने एक जबरदस्त सणसणीत अशी चपराक या ठिकाणी महाविकास आघाडी सरकारला दिले. खरं म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम हे सरकार रोज करतंय. या निर्णयाच्या निमित्तानं खरं म्हणजे देशाच्या लोकशाहीला सर्वोच्च न्यायालयाने एक दिशादर्शक अशी भूमिका घेतल्याचं दिसतं. कारण सरकार कुणाचंही असू द्या त्या ठिकाणी मनमानीपणे कुणालाही त्या ठिकाणी अशा पद्धतीनं निलंबन करता येणार नाही. अंथरूण पाहून पाय पसरावे ही म्हण जी आहे ही महाविकास आघाडीला आणि सरकारला लागू होते. लोकशाही जिवंत आहे, न्यायव्यवस्था जिवंत आहे हे देखील आज सिद्ध झालं. 12 आमदारांचं निलंबन जे मागे आलं त्याच्यासाठी मी मनापासून सर्वच्या सर्व आमदारांना शुभेच्छा देतो आणि महाविकास आघाडीला थप्पड मिळाली आहे हे या माध्यमातून सिद्ध झालंय. 12 आमदारांचं निलंबन हेतुपुरस्पणे खोडसाळ बुद्धीनं आणि निष्ठुर पद्धतीनं
हे निलंबन आणि आमच्या जनतेच्या हक्काला वंचित ठेवण्यासाठी निलंबन केलं होतं. परंतु सर्वोच्च न्यायालय कधीही जे विधिमंडळ कायदेमंडळ आहे त्यामध्ये ढवळाढवळ करत नाही. परंतु तुम्ही नियमबाह्य, घटनाबाह्य आणि मन मांडेल तसं मनमर्जीप्रमाणे जर शासन चालवत असाल तर निश्चितपणे सर्वोच्च न्यायालयाने हे पहिल्या वेळेस महाराष्ट्र शासनाला ऐतिहासिक चपराक दिली. विधायकों के निलंबन को लेके सुप्रीम कोर्ट का जो फैसला आया है, फैसले की परत विधिमंडल सचिवालय को प्राप्त होने के बाद विधिमंडल सचिवालय उस निर्णय का अभ्यास करेंगे और निश्चित रूप से उस पर अंतिम निर्णय ये अध्यक्ष महोदय लेंगे. सवाल सिर्फ महाराष्ट्र का नहीं, सवाल देश भर की विधानसभाओं का है, पार्लियामेंट का है. पार्लियामेंट का अधिकार, विधानसभा का अधिकार वो अंतिम है. सभागृहाचे सुद्धा काही अधिकार असतात आणि सभागृह चालवण्यामध्ये जर अडथळा निर्माण करण्याचा कार्य कुठलाही सदस्य कोणी असो कोणी करत असेल तर त्याला निलंबन करण्याचा अधिकार सभागृहाला आहे. यानंतर जाऊया थेट देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेत. देवेंद्रजी फडणवीस आले, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी संबोधित करावं. नंतर काही प्रश्न असतील तर आपण घेऊ. मी सर्वप्रथम माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार मानतो की सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधानसभेने भारतीय जनता पक्षाच्या 12 आमदारांच्या निलंबनाचा जो अत्यंत अवैध असा ठराव केला होता त्याला रद्द केलेला आहे आणि हे 12ही आमदार पुन्हा एकदा महाराष्ट्र विधानसभेमध्ये सहभागी होण्याकरता आणि आमदार म्हणून आपलं कर्तव्य बजावण्याकरता पूर्णपणे पात्र ठरवलेले आहेत. खरं तर हा निर्णय याकरता महत्त्वाचा आहे की हे 12ही आमदार राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात जो काही घोळ घातला त्याच्या विरुद्ध आवाज उचलत होते आणि अशा वेळी सभागृहात न घडलेल्या घटनेकरता आणि उपाध्यक्षांच्या चेंबरमध्ये जी काही घटना घडली त्याचे कपोकल्पित वर्जन तयार करून त्या वर्जनच्या आधारावर म्हणजे एक प्रकारे षडयंत्र रचून या 12 लोकांना निलंबित करण्यात आलं होतं. एक प्रकारे आर्टिफिशियल मेजॉरिटी तयार करण्याकरता 12 लोकांना 1 वर्षाकरता निलंबित करण्यात आलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने ही संपूर्ण कृती असंवैधानिक ठरवली आहे. इल्लीगल, इररॅशनल अशा प्रकारचे अतिशय कठोर शब्द सर्वोच्च न्यायालयाने वापरले आहेत. म्हणजे एक प्रकारे महाराष्ट्र सरकारला आणि त्यांच्या असंवैधानिक कृतीला ही एक थप्पडच आहे की जी या निर्णयामुळे लागलेली आहे. महाराष्ट्रामध्ये सातत्याने संविधानाची पायमल्ली चालली आहे. अब्यूज ऑफ पॉवर हे अतिशय ब्लॅटंटली होत आहे आणि त्याचा कळस म्हणजे हा निर्णय होता. खरं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला एक संधी दिली होती. मागच्या हिअरिंगमध्ये अधिवेशनापूर्वी जे हिअरिंग झालं होतं त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं
की हे जे 12 आमदार आहेत, या 12 आमदारांनी अध्यक्षांकडे अर्ज करावा आणि त्या संदर्भातला निर्णय हा विधानसभेने घ्यावा, तसं 12 लोकांनी अर्ज केला होता. परंतु सत्तेचा अहंकार हा डोक्यामध्ये असल्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्याकरता नकार हा या सरकारने दिला. खरं तर माझ्यासहित आमचं सगळ्यांचं मत आहे की विधानसभेची कारवाई ही न्यायालयाच्या कक्षेच्या बाहेर असली पाहिजे आणि ती बाहेर आहेच. पण ज्यावेळी संविधानाची पायमल्ली होईल त्यावेळी न्यायालयाचा हस्तक्षेप हा होणारच आहे. आणि ज्यावेळेस 12 लोकांनी अप्लाय केलं त्यावेळेस मी सांगितलं होतं, BSCच्या मीटिंगमध्ये सांगितलं होतं की तुमचा निर्णय अनकॉन्स्टिट्युशनल आहे, असंवैधानिक आहे, सर्वोच्च न्यायालयात तो टिकणार नाही. त्यामुळे आता 6 महिने तसे झाले आहेत, तुम्हीच विधानसभेनेच हा निर्णय घेऊन, सरकारने हा निर्णय घेऊन यांना परत घ्यावं, म्हणजे आमच्या विधानसभेची अब्रू वाचेल आणि जो आपला सर्वोच्च अधिकार मिळालेला आहे हा अधिकारी अबाधित राहील, याच्या कक्षेमध्ये न्यायालयाला शिरता येणार नाही. आणि न्यायालयानेच ही संधी दिली आहे, म्हणजे न्यायालयानेच सांगितलं आहे की तुमच्या कक्षेत आम्हाला शिरायचं नाही, त्यामुळे तुमची असंवैधानिक कृती ही तुम्ही त्या ठिकाणी ठीक करा आणि या लोकांना परत घ्या. मात्र अहंकारी सरकारनं ते अमान्य केलं आणि आज एक ऐतिहासिक अशा प्रकारचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. खरं म्हणजे हा निर्णय असा आहे की ज्या निर्णयानंतर खरं तर या सरकारवर जबाबदारी फिक्स झाली पाहिजे. हे षडयंत्र रचणारे कोण होते, सभागृहामध्ये येऊन खोट्या स्टोऱ्या सांगणारे कोण होते, या ठिकाणी या आमदारांना विक्टिमाइज करणारे कोण होते, हे देखील आता समोर आलं पाहिजे. आणि ज्यांनी ज्यांनी ही कारवाई केली त्यांनी या 12 मतदारसंघातल्या नागरिकांची बिनशर्त माफी मागितली पाहिजे, अशा प्रकारचा आमचा आग्रह आहे. या निर्णयामुळे निश्चितपणे सभागृह चालवत असताना मेजॉरिटीच्या भरोशावर ॲब्यूज ऑफ पॉवर करता येणार नाही, अशा प्रकारचा प्रेसिडेंट आता सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी सेट केला आहे. आणि म्हणून मी सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार मानतो. आज देश के उच्चतम न्यायालय ने, सुप्रीम कोर्ट ने महाराष्ट्र के सस्पेंडेड 12 विधायकों के मामले में जो ऐतिहासिक फैसला दिया है, मैं सर्वोच्च न्यायालय का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं और ये मानता हूं कि इस निर्णय के कारण सुप्रीम कोर्ट ने महाराष्ट्र को फिर एक बार लोकतंत्र, डेमोक्रेसी बहाल की है. जिस प्रकार से महाराष्ट्र की सरकार ने आर्टिफिशियल मेजॉरिटी तैयार करने के लिए 12 MLAs को 1 साल के लिए सस्पेंड किया था, ये 12 MLAs OBC के हक के लिए सभागृह में संघर्ष कर रहे थे और उपसभापति के चेंबर में जो बात हुई उसको आधार बनाकर, और जो घटना घटी ही नहीं ऐसी घटना का सृजन करते हुए, अपनी खोपड़ी से ऐसी कहानी तैयार करते हुए ये 12 लोगों को सस्पेंड किया गया. और आज उस सस्पेंशन को निरस्त करते हुए सुप्रीम कोर्ट ने बड़े ही कड़े शब्दों का इस्तेमाल किया है. इस असंवैधानिक कृति को इल्लीगल, इरैशनल और असंवैधानिक करार आज सुप्रीम कोर्ट ने दिया है.
एक प्रकारे महाराष्ट्र सरकार की एमवीए सरकार की असंवैधानिक कृति पर एक करारा थप्पड़ सुप्रीम कोर्ट के आज के इस फैसले ने जड़ा है। इसलिए मैं सुप्रीम कोर्ट का बहुत बहुत आभार व्यक्त करना चाहता हूं। वैसे तो हम लोग ये मानते हैं कि हमारी जो लेजिस्लेचर है, हमारी जो विधानसभा है, उसमें कोर्ट का दखल नहीं होना चाहिए और प्रायः कोर्ट भी इस प्रकार का दखल देने के लिए प्रयासरत नहीं होता, वो टालता है। किंतु अगर हम विधानसभा के अधिकारों का दुरुपयोग करके असंवैधानिक कृति करेंगे तो कोर्ट को उसमें एंट्री मिलेगी, करनी पड़ेगी, क्योंकि संविधान के रक्षक के रूप में सुप्रीम कोर्ट बैठा है। और सुप्रीम कोर्ट ने एक अवसर हमारी विधानसभा को दिया था जब पिछले हियरिंग में उन्होंने इन 12 एमएलएस को यह कहा था कि आप विधानसभा को एक एप्लीकेशन दीजिए, एक अर्जी दीजिए और विधानसभा उस पर विचार कर सकती है। तो सुप्रीम कोर्ट भी ये चाहता था कि विधानसभा ही और सरकार अपनी इस असंवैधानिक कृति को ठीक करे ताकि कोर्ट को उसमें दखलंदाजी न करनी पड़े। किंतु ये सरकार इतनी अहंकारी है कि इस अहंकारी सरकार ने ये सारी चीजें करने से मना किया और अपने निर्णय को कायम रखा। इसलिए आज सुप्रीम कोर्ट को इस प्रकार का फैसला करना पड़ा है। हम ये मांग करते हैं, जिन लोगों ने ये षड्यंत्र रचकर हमारे 12 एमएलएस को बाहर रखा, अब उनका भी पर्दाफाश होना चाहिए और इन 12 एमएलएस को इलीगली, इरैशनली, अनकॉन्स्टिट्यूशनली बाहर रखने के लिए ये 12 एमएलएस की कॉन्स्टिट्यूएंसी की जनता की माफी ये एमवीए की सरकार ने मांगनी चाहिए। इस प्रकार की हमारी मांग है। संघर्ष अजून संपलेला नाहीये, पण आंदोलनात कुणाला घ्यायचा हा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा आहे। भास्कर जाधवांच्यामुळेच खरं म्हणजे हे घडलेलं आहे आणि आताही त्यांची जर ही मानसिकता असेल की मी सर्वोच्च न्यायालयाला देखील मानत नाही तर या सरकारचं देव भलं करू। दुसरा प्रश्न महाविकास आघाडीकडे असं देखील म्हणणं आहे की जे 12 आमदार राज्यपाल नियुक्तीचा निर्णय देखील कधी होणार असं देखील त्यांनी आमचा सवाल केला आहे। त्याचा याच्याशी काय संबंध आहे? तुम्ही म्हणताय की षड्यंत्र रचलं गेलं किंवा माफी मागली, तुमचा नेमका रोग कुणाकडे आहे? महाविकास आघाडी सरकार की तिथल्या काही नेत्यांशी तत्कालीन जे तालिका त्यांच्याकडे आहे? सगळ्यांनी मिळूनच रचलेलं आहे ना। नावं ठरवून जे लोक नाही आहेत अशा लोकांना देखील त्यामध्ये टाकून आणि कोण भाजपचा ऍक्टिव्ह आहे, कोण बोलतोय, कोण जास्त संघर्ष करतोय अशी नावं वेचून वेचून या ठिकाणी त्यांना सस्पेंड करण्यात आलं। आणि माझं तर स्पष्ट मत आहे, अशा प्रकारचं सस्पेन्शन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संसदीय कामकाज मंत्री, वरिष्ठ मंत्री या सगळ्यांच्या मान्यतेशिवाय होऊ शकत नाही। त्यामुळे खरं तर हे सगळेच याला जबाबदार आहेत। सर, क्या आप कोई जांच की मांग करते हैं जो एक षड्यंत्र करके आप कहते हैं, और जिस तरीके से 12 विधायकों को निलंबित किया गया, बार-बार अर्जी दी गई कि इन विधायकों का निलंबन रद्द किया जाए? देखिए, अब विधानसभा की जांच तो कोई कर नहीं सकता है, ऐसा किसी का अधिकार भी नहीं है। मुझे इतना ही लगता है कि जिस प्रकार का थप्पड़ सरकार को पड़ा है, आगे में विधानसभा की कार्रवाई संविधान अनुरूप वो करेंगे और जो लोग संविधान को नहीं मानते ऐसे लोगों को स्पीकर की चेयर पर नहीं बैठने देंगे। महाविकास आघाडी सरकारनं सुपर मार्केटमध्ये दारूबंदीचा निर्णय घेतलाय, भाजप आता आक्रमक झाले, त्याबद्दल तुम्ही काय? मला तर पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की कोणाच्या हिताकरता अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला। याचं कारण असं आहे की काही लोक
गोंडसपणे शेतकऱ्यांचं नाव पुढे करतायत. हा शेतकऱ्यांकरता घेतलेला निर्णय नाही आहे. काही लोकांनी नव्याने दारूच्या कंपन्या किंवा एजन्स्या घेतलेल्या आहेत. कोण आहेत ते तुम्ही शोधा. आणि अशा लोकांच्या भल्याकरता हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि एवढंच नाही तर वाईन तयार करणाऱ्या एका फार मोठ्या उद्योजकासोबत नेमकी कोणाची बैठक झाली आणि ती कुठे नेमकी झाली, विदेशात झाली का, अशा प्रकारचा प्रश्नही आम्हाला विचारायचा आहे. आणि म्हणून हे काही साधा घेतलेला निर्णय नाही आहे. याच्या मागे फार मोठं अर्थकारण आहे. अर्थपूर्ण पद्धतीनं घेतलेला निर्णय आहे. आणि महाराष्ट्राला मध्य राष्ट्र बनवण्याचं हे जे काही स्वप्न या सरकारचं दिसत आहे त्याचा आम्ही निषेध करतो. मला इंग्लिश नाही येत नाही, हिंदीत बोललो ना आता. सर, ये शराबबंदी के बारे में जो आपने कहा, ये इनका उल्लेख करने की बात कर रही है महाराष्ट्र विकास आघाड़ी सरकार. का कहना है कि जो 1,000 करोड़ से ज्यादा बड़ी ग्रोसरी स्टोर होंगे वहां पर इनकम जनरेट होगी. पहिले तिचं उत्तर देऊन देतो. I would like to thank the Supreme Court for this historical decision to restore the 12 MLAs suspended by Maharashtra legislature. It's a tight slap to the MVA government who has acted unconstitutionally and as rightly pointed out by the Supreme Court that they have acted illegally and irrationally. This government, the Maharashtra government, has been acting unconstitutionally for a long time. तर आजच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरती देवेंद्र फडणवीस आपली प्रतिक्रिया या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देताना दिसत होते. वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन त्यांनी उत्तर देऊ केलेली आहेत. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.